वाव, आपल्या पुऱ्या किती मस्त झाल्यात, छान फुगल्यात देखील, अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत, चवीला पण भन्नाट अशा आहेत. नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचन मध्ये स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल गोड पुऱ्या. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे. तर मी इथे 1 कप गुळ घेतलेला आहे. हा गुळ जो आहे तो देशी गुळ आहे. डीमार्ट मधून घेतलेला केशर गुळ म्हणून भेटतो. अगदी छान असा गुळ आहे, मऊसर असा, तुम्ही बघू शकता, कडक असा नाहीये. तर हा 1 कप मी घेतलेला आहे आणि सोबतच आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं आहे. जेवढा गुळ घेतलेला आहे तेवढंच आपण पाणी घेतलेलं आहे. आणि आता गॅसची फ्लेम ऑन करूया. आणि आपल्याला जास्त काही पाक वगैरे करायचं नाहीये, फक्त गुळ जो आहे तो त्या पाण्यामध्ये पूर्ण असा विरघळला पाहिजे. थोडक्यात आपल्याला गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे बस. गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला लो टू मीडियम मध्ये ठेवायची आहे. गोड पुऱ्या करताना नेहमी असा थोडासा मऊ असाच गुळ घ्यायचा, देशी. कडक असा गुळ नाही घ्यायचा, नाही तर मग आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या कडक होऊ शकतात. हा गुळ जो आहे तो छान असा विरघळला पाहिजे पाण्यामध्ये, तोपर्यंत आपल्याला हे छान असं करून घ्यायचं. तर इथे आपलं गुळाचं पाणी जे आहे ते झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. गुळ जो आहे तो पूर्ण असा विरघळलेला आहे. बस एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि आता मी गॅसची फ्लेम बंद करते. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे गुळाचं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ते पुढची प्रोसेस करूया. जर का आपण गरम पाणी टाकलं मळताना, म्हणजे पीठ मळताना, तर आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या थोड्याशा कडक होऊ शकतात आणि चिवट होऊ शकतात. त्याच्यामुळे हे पाणी जे आहे आपल्याला ते पूर्णपणे असं थंड करून घ्यायचं आहे. चला तर मग आता आपण गोड पुऱ्यांसाठीचं पीठ मळायला घेऊयात. तर त्यासाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. सोबतच 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. हे तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे मोहन टाकण्यासाठी त्यामध्ये. तर इथे मी 3 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. मेजरमेंटचे जे कप असतात त्यानुसार घेतलेलं आहे. तुम्ही 3 वाटी वाटीचं जरी प्रमाण घेतलं तरी सुद्धा चालेल. चिमूटभर मीठ टाकायचं. कसं आहे, कुठल्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकलं की त्याची चव आणखी वाढते. त्यानंतर मी इथे 2 टेबलस्पून रवा घेतलेला आहे. रव्याने काय होतं, आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या खूप खुसखुशीत अशा होतात. आणि सोबतच 2 चमचे बेसन घेतलेला आहे. बेसन आणि रवा यामुळे आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या अगदी चिवट अशा होत नाहीत, खूप छान खुसखुशीत अशा होतात. आणि सोबतच मी इथे हा पुरण मसाला घेतलेला आहे. याची मी रेसिपी सुद्धा अपलोड केलेली आहे, स्पेशली पुरण मसाल्याची. यामध्ये आपण जायफळ, इलायची, सुंठ, बडीशोप हे सगळं टाकलेलं आहे आणि मिक्सरमधून बारीक करून घेतलंय. हा मसाला तुम्ही तुमच्या पुरणपोळीमध्ये जरी ऍड केलात पुरण करताना तरीही चालेल, खूप चविष्ट असं लागतं. तर हे सगळं थोडंसं मिक्स करून घेऊया. तर मी इथे तूप जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे. 3 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. छान असं गरम करून घ्यायचं. तुपाचं मोहन आपण टाकतोय, ह्यामध्ये टाकून घेऊया. तुम्ही तुपाच्या ऐवजी तेल जरी घेतलं तरीही चालेल, पण तुपाचा जो स्वाद आहे ना तो त्या पुऱ्यांमध्ये खूप छान येतो. छान असं आता सगळं मिक्स करून घेऊयात. पहिले चमच्यानेच करायचं, कारण की तूप गरम असतं. मी याआधी तिखट पुऱ्यांची रेसिपी सुद्धा टाकलेली आहे. ती जर का तुम्ही बघितली नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि मला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धनश्रीज किचन वरती खूप मस्त मस्त रेसिपीज मी अपलोड करत असते. आता हाताने छान असं मिक्स करूया. तूप जे आहे ते सगळ्या आपल्या पिठाला जे आहे ते छान असं लागलं पाहिजे.
आपलं मोहन जे आहे ते पण अगदी प्रमाणात असंच पडलं पाहिजे. ही अशी मूठ वळली की मग समजायचं की आपलं मोहन जे आहे ते एकदम करेक्ट अशा प्रमाणात पडलेलं आहे. म्हणजे पुऱ्या पण एकदम छान खुसखुशीत आणि फुगतात छान मस्त अशा. तर आता मी तूप जे आहे ते पिठाला सगळ्याला असं लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे आणि आपण जे इथे गुळाचं पाणी केलेलं आहे ते थोडं थोडं ऍड करत आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. एकदमच सगळं ऍड करू नका, थोडं थोडं ऍड करत आपण मळून घेणार आहोत. अगदीच सैल पण नको आणि अगदीच घट्ट पण नको असं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे आपलं गोडपुऱ्यांसाठीचं पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता अगदीच सैल असं पण नाही ठेवलंय आणि अगदीच घट्ट असं पण नाही ठेवलंय. तर आता आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं हे असंच भिजवून ठेवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला सगळं असं पाणी नाही लागलेलं आहे, थोडंसं पाणी राहिलेलं आहे. तर हे आपण दुसऱ्या कशात तरी यूज करू शकतो. जेवढं लागेल तेवढंच आपल्याला गुळाचं पाणी यामध्ये ऍड करायचं आहे. तर आपल्याला हे आता 15 ते 20 मिनिटांसाठी असंच रेस्टसाठी ठेवायचं आहे, भिजण्यासाठी. तर 15 ते 20 मिनिटांनंतर बघूया. इथे आपण आपलं जे गोड पुऱ्यांचं पीठ आहे ते साधारण 20 मिनिटं असंच रेस्टला ठेवलं होतं. चला तर मग आता आपण पुऱ्या करायला घेऊया. सोबतच मी तेल पण गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपण हे लाटून घेऊया. तर मी असा एक मोठा उंडा करून घेतलेला आहे. ह्याला आपल्याला काही म्हणजे पीठ वगैरे लावायची गरज नाही लागत. हे खाली नाही चिटकत कारण की आपण ह्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे. छान असं हे आपल्याला लाटून घ्यायचंय. तर इथे मी छान असं लाटून घेतलेलं आहे. एकदम असा गोल शेप झालेला नाहीये, बट काही हरकत नाही, आपल्याला पुऱ्याच करून घ्यायच्या आहेत. आणि लाटताना हे थोडंसं असं जाड ठेवायचं, अगदीच पातळ असं नाही करायचं. नाही तर काय होतं की आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या थोड्याशा कडक होतात. तर तुम्हाला कुरकुरीत किंवा कडक अशा पुऱ्या पाहिजे असतील तर तुम्ही हे थोडंसं पातळ असं लाटा. पण मी थोडंसं जाडच ठेवलंय. जाड ठेवलं म्हणजे कसं खुसखुशीत आणि थोड्या फुगतात पण. तर आता आपण एका ग्लासाच्या मदतीने पुऱ्या करून घेऊया. तुम्ही ग्लासाच्या ऐवजी पेला वगैरे पण घेऊ शकता. ओके, 1 2 3 4 5 पुऱ्या आपण इथे करून घेतलेल्या आहेत. साईडचं काढून घ्यायचं. वाव, तुम्ही इथे बघू शकता आपल्या पुऱ्या किती छान आणि मस्त अशा झालेल्या आहेत. आता फक्त यांना आपल्याला तळायचं आहे. तुम्ही बघा इथे मी अशा या एवढ्या जाडीच्या अशा ठेवलेल्या आहेत. चला तर मग अशाच काही पुऱ्या आपण पाडून घेऊयात आणि मग त्या लगेचच तळायला घेऊया. तर मी इथे काही पुऱ्या ज्या आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत. हे बघा छान मस्त अशा आपल्या पुऱ्या पडलेल्या आहेत. आता आपण ह्या तळून घेऊया. तर इथे मी तेल जे आहे ते छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम कमी केलेली आहे. आपण आधी काय करायचं, तेल जे आहे ते छान असं गरम करून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम कमी करायची आणि लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तर मग आता सगळ्या पुऱ्या आपण तळून घेऊयात. तर मी इथे 5 पुऱ्या टाकलेल्या आहेत. तेल पण जे आहे ते छान असं गरम झालेलं आहे. अशी थोडीशी पुरी वरती आली की मग तिला थोडंसं असं प्रेस करायचं म्हणजे छान अशी ती फुलते. वाव, तुम्ही बघू शकता इथे किती छान अशा आपल्या पुऱ्या फुगतायत. पुऱ्या तळायला ना जास्त वेळ लागत नाही. साधारण 1 मिनिटाच्या आत तर या पुऱ्या आपल्या तळून होतात कारण की याच्यामध्ये गूळ असल्यामुळे अगदी लगेचच त्या पुऱ्या तळल्या जातात.
तर आता आपण दुसऱ्या बाजूने फ्लिप करून घेऊयात, म्हणजे दुसऱ्या बाजूने पण तळून घेऊ. पुऱ्या तळताना त्या लो मीडियम फ्लेमवरतीच तळायच्या, हाय फ्लेम करायची नाही. कसं आहे, गुळाच्या असल्यामुळे त्या लवकर तळल्या जातात, त्यामुळे शक्यतो लो फ्लेमवरतीच या पुऱ्या तळायच्या. तर इथे छान असा ब्राउनिश असा कलर आलेला आहे, म्हणजेच आपल्या पुऱ्या ज्या आहेत त्या आपण छान अशा तळलेल्या आहेत. तुम्हाला जर का थोड्याशा म्हणजे कुरकुरीत पाहिजे असतील तर थोड्याशा पातळ करायच्या आणि थोडंसं जास्त असं तळून घ्यायचं. पण मला खुसखुशीतच आवडतात, त्याच्यामुळे मी अगदी जास्त अशा नाही तळलेल्या. ब्राउनिश कलर आला की लगेचच मी ह्या काढून घेते. तेल छान असं नितळून घ्यायचं आणि या अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या ज्या आहेत त्या तळून घेऊया. वाव, तर इथे आपल्या गोड पुऱ्या तयार आहेत आणि काय भारी दिसतायत. तुम्ही ही पुरी तोडून बघितलीत ना तर हा हा हा, सुगंध पण खूप छान येतोय. आपण त्यामध्ये पुरण मसाला टाकलाय त्यामुळे त्याचा सुगंध आणि चव आणखीनच वाढलेला आहे आणि किती छान अशी फुलली ही पुरी. वाव, तुम्ही या पुऱ्या नक्की ट्राय करून बघा. कशा होतात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही धनाश्रीज किचनला अजून सबस्क्राईब नसेल केलं, लगेचच जावा सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. बाय बाय, लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.